नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरी ही एक कोकणातली मुलगी आहे जी स्वतः आत्मनिर्भर स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहे, जी गावातील सर्व मुलींना आत्मनिर्भर बनवते आणि त्यांना लाठीकाठीचं प्रशिक्षण देते। ती स्वतः शहरात जाऊन MBAचं शिक्षण पूर्ण करून आलेली असते, पण शहरामध्ये नोकरी न करता ती गावामध्ये फॅक्टरी उभं करण्याचं तिच्या बाबांचं स्वप्न ती पूर्ण करण्यासाठी झटत असते। कावेरीला आई नसते, तिच्या बाबांनी तिला अगदी उत्तम संस्कारामध्ये आणि प्रेमाने वाढवलेलं असतं। आता याच कावेरीची आणखी एक मैत्रीण आहे जिचं नाव या मालिकेमध्ये कावेरी असं सांगितलेलं आहे, जिने एका मुलाबरोबर लव्ह मॅरेज केलेलं असतं आणि त्याच्या घरच्यांना ते ॲक्सेप्ट नसल्यामुळे ते कावेरीला सुद्धा ॲक्सेप्ट करत नाही आणि ते दोघेही त्याच गावामध्ये राहतात। त्यांना एक छोटंसं बाळही असतं ज्याचं नाव लाडामध्ये चिकू असं ठेवलेलं असतं। गावाच्या यात्रेनिमित्त कावेरी आणि तिच्या नवऱ्याला नवस बोलायचं असतो म्हणून ते दोघेही मंदिरामध्ये येतात। त्याच वेळेस कावेरीला अचानक आठवतं की काऊ तिची वाट पाहते, म्हणून लाठीकाठीचं प्रशिक्षण सोडून ती घाईघाईतच नारळाच्या झाडांवर चढून 11 नारळांचं तोरण स्वतःच्या हाताने बनवते आणि अगदी वेळेत मंदिरामध्ये पोहोचते। ती पुजाऱ्यांकडे नारळाचं तोरण देते आणि माझ्या काऊला तिच्या सासरच्या मंडळींनी लवकरात लवकर स्वीकार करू दे असं ती देवाकडे मागणं मागते। त्यावेळेस तिच्या मैत्रिणीचा नवरा म्हणतो, तू इतकी शिकलेली आहेस तरी सुद्धा गावाच्या विकासासाठी इतकी झटत असतेस, तितकाच जीव तुझा कावेरीमध्ये सुद्धा आहे आणि एक वेळ जर अशी आली तुझी स्वप्न आणि कावेरी यातून एकाची निवड करायची असेल तर मग तू काय निवडशील? तेव्हा कावेरी म्हणते, नक्कीच माझी पहिली प्रायोरिटी ही कावेरी आहे, मी पहिल्यांदा तिचीच निवड करेल। तिच्या या बोलण्यावरती पुजारी बाबा तिचं खूप कौतुक करतात। आता इकडे यात्रेमध्ये एक गुंड वसुली करण्यासाठी चक्क एका बाईचा हात धरतो आणि तिच्याकडून बळजबरी वसुली करण्याचा प्रयत्न करतो। त्याच वेळेस कावेरी एक लाठी फेकून मारते आणि त्याला कोकणी भाषेमध्ये चांगलीच समज देते। तिच्या बोलण्यावरती तो गुंड हसू लागतो। कावेरी त्याला पद्धतशीरपणे समजावते की तुझ्याकडून यांनी कर्ज घेतलं, पण कर्जाची मुदत संपायला अजून बराच वेळ आहे आणि कर्ज वसूल करण्याची ही पद्धत नाही। त्यावेळेस तो गुंड तिचं काही ऐकून घेत तर नाहीच, उलट तिची चेष्टा उडवतो। बायकांच्या हातामध्ये बांगड्या आणि घरकामच शोभून दिसतं असंही तो बोलतो। त्यातच एक मुलगी जेव्हा बोलायला लागते मध्ये, तेव्हा तो तिला सुद्धा धक्का मारतो। तेव्हा मात्र कावेरीचा पारा चढतो। ती काऊला आवाज देते, काऊ ॲम्ब्युलन्स बोलव। तो गुंड म्हणतो, एवढीशा खर्चटले आणि त्यासाठी ॲम्ब्युलन्स का? तेव्हा कावेरी अगदी फिल्मी स्टाईलमध्ये म्हणते, ॲम्ब्युलन्स त्याच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे। 2 पायावरती उड्या मारत आले होते ना, आता 4 पायावरती झोपून जायचं। आणि असं म्हणून ती लाठीकाठीने सगळ्या गुंडांना एक एक करून मारते। त्यावेळेस तिच्या मदतीला तिनेच प्रशिक्षण दिलेल्या काही मुलीसुद्धा लाठीकाठी घेऊन त्या ठिकाणी येतात। तर मित्रांनो, दुसरीकडे यशची म्हणजेच मालिकेतील हिरोची एंट्री दाखवतात, जो त्याच्या मैत्रिणीच्या बर्थडेसाठी केक बनवत असतो। त्याचबरोबर त्याच्या घरचं कुटुंब देखील दाखवतात। त्याची आई अतिशय जुन्या विचारांची दाखवलेली आहे, त्यामागे सुद्धा काही कारणं आहेतच। त्यांच्याच घरातली 2 छोटी मुलं खेळत असताना एक मुलगी म्हणते, मला मोठं होऊन वकील बनायचं आहे। ते शब्द जेव्हा ती ऐकते तेव्हा म्हणते की मुलींच्या हातामध्ये घर संसाराच्या दोऱ्या शोभतात, मुली जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा फक्त घराचा सत्यानाशच होतो आणि हे मी खूप जवळून पाहिले, याची पुनरावृत्ती परत होऊ द्यायची नाहीये असं म्हणून ती तिच्या सुनांना सुद्धा चांगलीच समज देते। तिच्या या कडक स्वभावापुढे कोणाची बोलायची हिंमतच नसते। तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीचे बाबा तिला म्हणतात, तुझ्या हाताला किती लागलंय ग, कसं होणार तुझं लग्न झाल्यानंतर? तेव्हा कावेरी म्हणते की माझा नवरा देईल ना माझ्यासाठी नारळ खोवून। तिच्या बाबांनाही प्रश्न पडतो की असा नवरा मुलगा कुठे शोधायचा? आता इकडे यशची मैत्रीण विचारते, जर तुला एखादी मुलगी खरंच खूप आवडली, तुझं तिच्यावरती प्रेम आहे आणि ती मुलगी जर तुझ्या आईला आवडली नाही तर मग तू काय करशील? आता इकडे यशची आई म्हणते, शिस्त म्हणजे घरची बिस्त आणि जो ती मोडेल त्याला माफी नाही, मग तो कोणी का असेल। तर मित्रांनो, 2 नवीन विचार, 2 नवीन पिढी, त्यांच्यातील तफावत आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर कावेरीचं व्यक्तिमत्व तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।